संजय राउत ने अजित पवार को मूर्ख और अर्ध पाकिस्तानी कहा है। एकनाथ शिंदे के साथ ही राष्ट्रद्रोही और पैसे के लिए गिर चुके हैं। बाला साहब ठाकरे का नाम राजनीति के लिए मत इस्तेमाल करो। मूर्ख राजकारण आहे तो। हा हो, तो पाकिस्तानीच आहे, अर्धा पाकड्याच आहे तो। अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे, कळलं? जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची, तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाची नाही आहे, कळलं? अजित पवार, ते 26 लोक मेले, त्या तुमच्या घरातला कोणी असतं ना, तुम्ही बोलला नसता। त्या 26 मृतांमध्ये जर तुमच्या घरातलं जर कोणी असलं की तुमचा एखादा ठेकेदार जरी असता ना त्याच्यातला, तरी तुम्ही बोलला नसता। शिंदे शिवसेनेचे खासदारी असं म्हणतायत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अरे लोक आहेत, अरे लोक आहेत का? अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे, आय रिपीट, कापायचा नाही। मूर्ख, शतमूर्ख, राष्ट्रद्रोही, पैशासाठी हपापलेले, त्यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान, कसली नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगताय तुम्ही? खरं तर संजय राऊत हा कोणाची औलाद आहे हे एकदा तपासलं पाहिजे। त्याला महाराष्ट्र 100 दाऊद आणि 1 राऊत असं म्हणून ओळखतो, त्याला स्वतःची काही ओळख नाही। आणि 100 दाऊदचं रक्त जर आपल्या अंगात असेल तर आपण कोणाची औलाद आहोत हे संजय राऊतांना तपासण्याची गरज आहे। अजितदादा आपला बाप आहे आणि बापाबद्दल जर असे अभद्र शब्द संजय राऊत बोलत असेल तर एक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संजय राऊतची जीभ हासडून त्याच्या हातात देईल, एवढं मात्र नाही। बेशरमपणा काय असतो, कोडगेपणा काय असतो, निर्लज्जपणा काय असतो, याचं उदाहरण जर कोणाला बघायचं असेल तर त्यांनी संजय राऊतची प्रेस कॉन्फरन्स बघावी। कारण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर त्यांनी चक्क शिव्या दिलेल्या आहेत की ज्या उच्चारणं कुठल्याही सुसंस्कृत मराठी माणसाला मानवणारं नाही। एक काळ असा होता की या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर लोक देवाचं नाव घ्यायचे, रामराम म्हणायचे, रामकृष्ण हरी म्हणायचे। पण आज त्या संजय राऊतच्या सकाळच्या त्या भांडूपच्या भामट्याच्या शिव्यांनी ही महाराष्ट्राची सकाळ जर उजडत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे। संजय राऊत माईक पुढे येऊन शिव्या देणं खूप सोपं असतं। आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा स्वाभिमानी वारसा चालवणारे एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं की कुत्ते सिर्फ भोगते हैं लेकिन असली शिवसैनिक ना ठोकते हैं। अशा जर शिव्यांचं प्रदर्शन आणि अकलेची दिवाळखोरी जर दररोज संजय राऊतनी दाखवली तर दिसेल तेथे महाराष्ट्राचा शिवसैनिक त्यांना ठोकल्याशिवाय गप्प बसणार। सवाल उठता है, क्या नेताओं की गालियां, व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप और राजनीतिक लड़ाई से युवाओं को देशभक्ति और जिम्मेदार नागरिकता की सीख मिलेगी? इससे देश और लोकतंत्र कमजोर होते हैं। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।